नमस्कार मैत्रिणींनो, चला आज आपण करणार आहोत लेयर कट. आपण स्वतः आपल्या केसांचा लेयर कट घरच्या घरी कसा करायचा हे पाहणार आहोत. तर आता तुम्ही पाहिलेच आहेत, माझे केस खूपच पातळ आहेत, खूप थिन आहेत. तर पाहू शकता, मी आता हेअर वॉश करून घेतलेला आहे, शॅम्पू करून कंडिशनर केलेला आहे मी केसांना. तर पाहू शकता, आता आपण टँगल फ्री करून घ्यायचं आहे, केसांना विंचरून घ्यायचं आहे व्यवस्थित, पूर्ण गुंता वगैरे केसातला काढून घ्यायचा आहे. केस खूप दोन तोंडी केस झालेले आहेत खूप, त्यामुळे असं मला वाटतं की आपण 6 महिन्यातून का होईना केस कट केलेच पाहिजे. खूप केस खराब झालेले आहेत माझे, त्यामुळे मी हेअर कट करत आहे. माझ्याकडे हा ॲप्रॉन आहे हेअर कटिंगचा. पार्लर असल्यामुळे माझ्याकडं हा ॲप्रॉन आहे, तुमच्याकडे नसेल तरी चालेल. तर मी हे लावलेलं आहे, नाही लावला तरी चालतं. आपण सेल्फ कट करणार आहे, त्यामुळे केस काही एवढे अंगावर पडणार नाही आहेत. तुमच्याकडे ॲप्रॉन असेल तर लावा, नसेल तर नाही लावला तरी चालतं. तर आता आपल्याला ह्या अशा पिना घ्यायच्या आहेत. जर तुमच्याकडे पिना नसतील तरी आपण असे क्लचर जे लावतो आपण हेअर्सला, तर ते पण घेतलं तरी चालेल. दोन्ही ठेवलं आहे मी. हे बघा, मेन आपल्याला जास्त केस व्यवस्थित विंचरून घेतलं तरच आपला हेअर कट व्यवस्थित होतो, त्यामुळे केस विंचरणं याच्यात खूप महत्त्वाचं आहे. ते बघा, आतमधून असं पूर्ण आपल्याला करून घ्यायचं आहे पार्टिशन इयर टू इयर. सेल्फ कट असल्यामुळे एवढं काही दिसून येत नाही स्वतःला, पण तरी पण तुमच्यासाठी दाखवलं आहे मी पूर्ण. इथे आता आपण दाखवते मी व्हिडिओमध्ये, त्याप्रमाणे तुम्हाला हेअर कट करायचं असेल तर तुम्ही घरच्या घरी हेअर कट करू शकता, बाहेर जायची पण गरज नाही. मी पहा, व्यवस्थित पार्टिशन करून घेतलं आहे मी. मागच्या साईडला क्लचर लावून द्यायचं आहे, म्हणजे मागचे केस आपल्याला पुढे येणार नाही विंचरताना. केस व्यवस्थित विंचरून घ्या आणि फ्रंट साईडला एकदम स्ट्रेट धरायचं आहे फिंगर्समध्ये. आणि तुम्हाला जेवढी लेंथ पाहिजे आहे तेवढ्या लेंथच्या नुसार तुम्ही असा कट करून घ्या. फक्त केस धरताना स्ट्रेट धरा. परत एकदा व्यवस्थित कंगव्याने विंचरून फ्रंट साईडला घेऊन पूर्ण स्ट्रेट आहे कट केलेलं आहे की नाही हे तपासून घ्या. हे पहा, सेल्फ कट असल्यामुळे आणि केस लांब असले की हे असा थोडा प्रॉब्लेम होतो, व्यवस्थित कटिंग होत नाही आहे, आपल्याला दिसून येत नाही. त्यामुळे 2-3 वेळेला चेक करून घेऊ शकता तुम्ही. नंतर आपण बॅक साईड पण व्यवस्थित विंचरून घ्यायचं आहे. बॅक साईडला पूर्ण केस हे फ्रंट साईडला घेऊन दोन्ही मिक्स करून आपल्याला व्यवस्थित विंचरून घ्यायचं आहे. म्हणजे फ्रंट साईडला आपण गाईडलाईन केली आहे त्यानुसार ते फ्रंट बॅक साईडचे केस कटिंग करून घ्यायचं आहे. तुम्ही त्याला डबल चेक करून घेऊ शकता. 2-3 वेळेला केस विंचरून सेम या पद्धतीने तुम्ही कटिंग करा. आपण एकदा सेल्फ कट करत आहोत, त्यामुळे पूर्ण व्यवस्थित कट होतील असंच नाही, त्यामुळे 2-3 वेळेला चेक करायचं आहे की कट झालेत की नाही. तर पाहू शकता, आता सेंटर पाडून घ्यायचं आहे. पार्टिशन करून या साईडला वेगळे, या साईडला वेगळे
पार्टिशन करून घ्यायचं आहे. माझे पातळ केस असल्यामुळे त्याला जास्त पार्टिशन करायची गरज नाही आहे. वन टाईम ते हातात बसू शकतात, एवढे असे थिन केस आहेत माझे. तुम्ही असंच आतमधून पार्टिशन करून नंतर एअर टू एअर पार्टिशन करून घ्या आणि नंतरच या मी दाखवलं त्याप्रमाणे तुम्ही करून घेऊ शकता. 2 वेळेस. मी एक वेळेसच करून घेते, केस माझे खूप थिन आहेत म्हणून. तर हे पहा, क्रॉस कटिंग करायची आहे इथे. फिंगर्सने आपल्याला साईडला असं धरून क्रॉस कटिंग करून घ्यायची आहे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे. एक साईड आपला कट झालेला आहे. केस जर ड्राय झाले असतील तर तुम्ही त्याला ओले पण करू शकता. ओल्या केसावर कटिंग चांगली होते. हे पहा, आपण दुसऱ्या साईडला पण सेम त्या पद्धतीने कॉमिंग करून व्यवस्थित क्रॉस कटिंग करून घेणार आहोत. बघा हे गाईडलाईन आहे, त्याप्रमाणेच करून घ्यायचं आहे. चेक करून घ्यायचं आहे दोन्ही साईडचे सेम कटिंग झाली आहे की नाही. बघा, दोन्ही साईडचे केस घ्यायचे आहेत. पूर्ण विंचरून स्ट्रेट घेऊन दोन्ही साईडचा कट सेम झाला आहे की नाही चेक करायचं आहे. नसेल झाला तर तुम्ही परत एकदा कटिंग करून घ्या स्ट्रेट. तर मला ह्या ॲप्रॉननी केस कट करता येत नव्हते, त्यामुळे मी काढून टाकला. तर नंतर आपल्याला आयब्रोपासून आणि दोन्ही आयब्रोचा कट टू कट घेऊन फ्रंट साईडचा आपल्याला केस कट करायचे आहेत. तुम्ही असं व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे केस घ्या. तुम्हाला किती कट करायचे आहेत तेवढे तुम्हाला आवडेल तसे घ्या. हे बघा, असं व्ही शेपमध्ये झालं पाहिजे तसं तुम्ही सेम करून घ्या. बॅक साईडला पिनअप करा आणि फ्रंट साईडला चांगली असं कंगव्याने विंचरून घ्या. तुम्ही या प्रकारे कंगवा वापरू शकता पार्टिशन करण्यासाठी. हे बघा, नोजपर्यंत, कोणाला लिपपर्यंत, कुठपर्यंत घ्यायचे हे तुमच्या मनावर आहे. हे बघा, मी एवढे केस कट केलेले आहेत, हनुवटीच्या खालीपर्यंत पाहू शकता. याचा वन साईड कट झालेला आहे. एक साईड घेऊन पूर्ण एक साईडला घेऊन बघायचं आहे की कट स्ट्रेट झाला आहे की नाही. तर झाला होता. नंतर आपल्याला इयर टू इयर पार्टिशन करून घ्यायचं आहे परत एकदा. बघा, आपल्याला बॅक साईड पिनअप करून ठेवून द्यायचं आहे आणि फ्रंट साईडला एकदम वरती घेऊन जायचं आहे. पूर्ण वरच्या साईडला घेऊन जायचं आहे आणि वरच आपल्याला केस काही कट करता येणार नाही, त्यामुळे आपण स्ट्रेट वर घेऊन खाली आणायचं आहे आणि नंतर केस कटिंग करायचे आहेत खाली आणून. हे पहा, हे आता आपल्याला केस कट करून घ्यायचं आहे गाईडलाईननुसार आणि मॅचिंग करून घ्यायचे आहे. छोटे छोटे कट दिल्यामुळे आपल्या केसांना वाढ पण छान होते आणि जे फांटे वगैरे फुटलेले असतात ते पण निघून जातात लेअर कट, स्टेप कटने. परत रिचेक करून घ्यायचं आहे झाला आहे की नाही. हे बघा,
स्वतः केस कट करत असल्यामुळे एवढं दिसून येत नाही, पण ज्यांना प्रॅक्टिस आहे, ज्यांचं पार्लर वगैरे आहे ते करू शकतात इझिली आपला केस कट. जे न्यू आहेत ते नाही करू शकणार. ते पहा, बॅक साईडला फ्रंट साईडची गाईडलाईन सोडून द्यायची आहे आणि हे तिथे आपल्याला हे पूर्ण पुढचे केस जे आहेत ते पूर्ण रबर लावून घ्यायचं आहे, त्याला पिनअप करून घ्या. पाहू शकता, याला पिनअप करून घेतला आहे आपण. तर सेम आपण जे फ्रंट साईडला केलं आहे तसंच सेम बॅक साईडला पण करायचं आहे. पूर्ण केस वरती घेऊन जायचे आहेत. जिथपर्यंत नेता येते तिथपर्यंत वरती घेऊन जा. हे पहा, व्हिडिओत मी दाखवलंच आहे. तर आपल्याला आपण फ्रंट साईडची गाईडलाईन बॅक साईडला टाकली होती, मग त्यानुसारच बॅक साईडचे केस कट करायचे आहेत. विंचरायला थोडं अवघड जाते, पण कट खूप छान होतो. असू द्या, बघूया आपण पुढे. तर पहा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघून इझिली तुम्ही कट करू शकता. ते पहा, ही गाईडलाईन आहे, तर त्याप्रमाणे आपण हे पूर्ण केस कट करून घ्यायचे आहेत. सेम रिचेक करायचं आहे आणि परत तीच प्रोसेस सेम नोचिंग वगैरे करून घ्यायचं. सेल्फ कट करत असल्यामुळे आपल्याला व्यवस्थित रिचेक करायचं आहे. पुन्हा डबल चेकिंग करून घेऊनच मगच आपल्याला हेअर कट करायचं आहे. आता फ्रंट साईडचे आपण काढून घेऊया पिनअप केलेले आणि चेक करू की आपले केस कट झाले आहे ना व्यवस्थित. ते पाहू शकता. खूप छान असा फ्रंट साईडचा पण लुक आलेला आहे त्याला. एक तर केस आधीच खूप पातळ आहेत, तर पाहू शकता स्टेप पण आपल्या खूप छान पडलेले आहेत. माझे केस कर्ली असल्यामुळे याच्यात काही दिसून येत नाही, पण खरंच केस खूप छान कट झाले होते. तुम्हाला आवडला की नाही हेअर कट नंतर सांगा मला कमेंट करून. केस खूप पातळ असल्यामुळे पण याला आपण हेअर कट असं केल्यामुळे बाउन्स पण खूप छान येतो. हे बघा, जास्त काही नाही, पण मी थोडेच केस कट केलेले आहेत. सेल्फ सेटिंग आपण कशी करणार आहोत ते पण बघणार आहोत या व्हिडिओमध्ये. तर आपण हे पूर्ण केस फ्रंट साईडला घ्यायचे आहेत. अशी पोनीटेल बांधून घ्यायची आहे. रबर बँड बांधायचा आहे केसांना पूर्ण व्यवस्थित विंचरून. या प्रकारे असा राऊंडरचा कंगवा घ्यायचा आहे आणि आउटसाईड करायचं आहे का इनसाईड ते तुम्ही ठरवा. आणि या प्रकारे असे तुम्ही सेटिंग करून घ्या. मी दाखवलं आहे त्याप्रमाणे तुम्ही ड्रायर मशीनने आपल्या ब्लो ड्रायर करून घ्या. मी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे जर सेटिंग केली तर खूप छान सेटिंग होते. खूप छान लुक येतो सेटिंगला. पार्टिशन करायची गरज पण नाही आहे. तुम्ही जर दुसऱ्यांचं करत असाल तर तुम्ही 2 पार्टिशनमध्ये सेम याप्रमाणेच फ्रंट साईडला घेऊन अशीच सेटिंग तुम्ही करा. बघा तुम्हाला कसा लुक येतो ते. हे असं सेम आपल्याला 5 मिनिटं तरी ठेवून द्यायचं आहे. पिनअप करून लावून ठेवून द्या. किंवा तसले कर्लर आता निघाले आहेत, मी काही ते आणलेलं नाही आहे. आउटकरमध्ये इनकरमध्ये आपल्याला लावता येतात सेटिंग करून. त्यामध्ये गुंतवून केस ठेवले की छान केस सेटिंग होतात.
ते असेल तुमच्याकडे तर तुम्ही ते सुद्धा लावू शकता. तर हे पहा, आता मी काढून घेत आहे. आपले 5 मिनिट झाले आहेत. तर हे पाहू शकता तुम्ही किती सुंदर असा लेयर्स आलेला आहेत. तुम्हाला हा कट कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या पेजला फॉलो नक्की करा. सबस्क्राईब करा चॅनलला आणि बेल घंटी वाजवायला विसरू नका. तर हे पहा किती सुंदर असे लेअर आलेले आहेत. तुम्ही असं बनाना क्लचर वगैरे लावून ठेवू शकता. हे पहा, मला तर खरंच खूप आवडला होता कट. मला असं वाटतं मला नजर लागायला नको केसांना माझ्या. खूप सुंदर असं बाउन्स आलेलं आहे. आपले केस पण ठीक दिसायला लागतात. व्हॉल्यूम येतो केसामध्ये लेअर कट स्टेप कटने. तर पाहू शकता. तुम्हाला जर हा कट आवडला असेल तर मला कमेंट नक्की करा. बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग.